की समजा साडीची काही स्पेसिफिक एम्ब्रॉयडरी किंवा डिझाईन्स किंवा कपड्याची स्टाईल याच्याबद्दल काही सांगू शकतेस? साड्यांमध्ये आपल्याकडे जसं मी मगाशी म्हणाले की पारंपरिक विणण्याच्या खूप पद्धती आहेत आणि हल्ली आपण बघतो की त्याच्यामध्ये सुद्धा एक्सपेरिमेंट होत आहे. तर हातमाग किंवा हँडलूम याची मी खूप मोठी म्हणजे मी खूप ते प्रमोट करायचा प्रयत्न करते, कारण हे अतिशय आपण जे आता म्हणतोय सस्टेनेबल ते तसंच होतं. बरोबर. तर त्या पद्धतीने विणलेल्या ज्या साड्या आहेत ह्या तुम्हाला छान मिळतील आणि त्याचं एक फील गुड फॅक्टर असेल. पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने गेल्या त्यांनी आपल्या पर्यावरणाला कमीत कमी हानी झाली आहे. दुसरं आपले पारंपरिक बुनकरांनी विणलंय, म्हणजे ती विणण्याची परंपरा आपण कुठेतरी जतन करतोय. आणि तिसरं त्याच्यामध्ये एलिगन्स जो आहे ना तो टाइमलेस आहे, म्हणजे ते आउटडेटेड होणार नाही. त्यामुळे त्या साड्या तुम्ही नक्कीच घ्या. म्हणजे मी आवर्जून आग्रह करीन की हँडलूम साडी इज अ मस्ट. आणि त्याच्यात खूप व्हरायटी आहे, म्हणजे त्याच्यात असं नाही की फक्त काठापदराच्या टिपिकल लग्नी आहे. त्याच्यात खूप व्हरायटी आहे. ब्लॉक प्रिंटिंग आहे, हँड एम्ब्रॉयडरी केलेल्या आहेत, हँड पेंटेड आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने टाय अँड डाय केलेल्या साड्या आहेत, म्हणजे डाईंग रंगाची करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या या साड्या अवेलेबल आहेत. तर तुमच्या ओकेजननुसार तुमच्या लाइकिंगनुसार मी सांगेन तुम्ही चूज करा.